श्री स्वामी समर्थ. बाळा, ना मी तुझ्या आयुष्यातून जाणार ना तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार, काहीही झालं तरी. चमत्कार हा त्यांच्याच आयुष्यात घडतो जो प्रामाणिकपणे मेहनत करतो. सगळे चांगलेच होणार आहे हे मनात धरून चल, बाकीचे सगळे आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाची सर्व काळजी वाहत असते, त्याचप्रमाणे आपली स्वामी महाराजसुद्धा स्वामी आई होऊन आपल्या भक्तांच्या पाठी कायम उभी राहते. मला विचारलं तर मला स्वामींना आई म्हणायला खूप आवडते. एक वेगळीच मायेची ऊब त्यातून मिळते. मी खरं तर सांगायचं झालं तर नव्यानेच स्वामी महाराजांच्या सेवेत रुजू झाली आहे. पण खरं सांगू तर मला आठवते की मी जेव्हा खूप लहान होते, म्हणजे साधारणतः 4थीत शिकणारी मुलगी, तेव्हा मला श्रद्धा, अंधश्रद्धा यामधील खरं तर काहीच न कळण्याइतकी लहान मी तेव्हा होते. आता आठवत नाही, पण माहीत नाही मी कुठेतरी स्वामी महाराजांचा असणारा फोटो पाहिला होता. त्या फोटोच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बुद्धीचं काय ते तर मला नाही माहीत, पण मन नकळत त्या ओळीवर स्थिरावलं. आणि नवल म्हणजे मी काहीही विचार न करता कसं काय ते वाक्य मला लक्षात पण राहिलं. पण त्या वाक्याचा आणि माझा फारसा संबंध नंतर कधी तितका असा आलाच नाही. इतक्या वर्षात कधी स्वामी महाराजांशी माझा असा प्रत्यक्ष संबंध नाही आला. आणि त्या गोष्टीवर आता बरीच वर्ष उलटून पण गेलेत. आणि वयाच्या 24व्या वर्षी परत स्वामी महाराजांचे माझ्या आयुष्यात आगमन झाले. परिस्थिती तर खूप वाईटच होती माझी. म्हणजे खरं सांगायचं तर मी डिप्रेशनमध्ये गेलेले, खूप प्रॉब्लेम फेस करत होते माझ्या आयुष्यात. आणि नकळत स्वामींची माझ्या लाईफमध्ये असा एक सुखद धक्का बसतो ना, तसाच काहीसं मला झालं. स्वामींचा महिमा खरंच अवर्णनीय आहे. त्या जगमान्य विभूतीची कोणतीसुद्धा गोष्ट तुमच्यापर्यंत पोचणार मी एक निमित्त मात्र आहे. खरं तर स्वामी महाराज आपल्या आयुष्यात येणं किंवा त्यांचं आपल्यासोबत असणं खरंच खूप आधार देऊन जाणारं आहे. जर मनापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी कायम आपल्या भक्तांसाठी धावून येतात आणि त्यांचा वरदहस्त कायम सोबत असतो. स्वामी महाराजांच्याबद्दल काय सांगायचं? स्वामींबद्दल सांगायचं झालं तर कोण त्यांची पूजा करेल, कोण त्यांना गुरु मानेल, हे सर्व त्यांच्या इच्छेवरच आहे. त्यांचं दर्शनसुद्धा त्याच भाग्यवंत लोकांना होतं ज्यांना स्वतः स्वामी दरबारात बोलवलं जातं. या छोट्या छोट्या पार्ट्समधून आपण स्वामींविषयी जाणून घेणार आहोत. स्वामी त्यांच्या भक्तांवर कसा मायेचा शिरकाव करतात, त्यांच्यावर माया करतात. चला तर मग आपण शुभारंभ करूयात आणि स्वामी सेवेकरी होऊन स्वामींचा आशीर्वादरूपी प्रसाद ग्रहण करूयात. स्वामी महाराजांची महती अगाध आहे आणि त्यांनी खूप अनुभव सांगणं शक्य नाही, म्हणून आपण स्वामींच्या 10 अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेक जण स्वामी सेवा करत असतील. ज्यांना स्वामी सेवा करायला जमत नाही ते लोक स्वामीनामाचा जप करतात. माझी स्वामी आई खूप कणवालू आहे. ती तिच्या भक्तांच्या संकटात कायम धावून येते. श्री स्वामी समर्थ. देऊळ बंद ही मूव्ही तुम्ही बघितली असेलच. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना, हे देऊळ बंद काय आहे? हाच आपला स्वामी अनुभव आहे. देऊळ बंद हा एक मराठी मूव्ही आहे. खरं सांगायचं म्हणजे मी हा मूव्ही कमीत कमी 7 एक वेळा पाहिला आहे. आणि जेवढं मी तो पाहते तेवढं स्वामी महाराज आपल्या खूप जवळ आहेत, आपण त्यांना अनुभवतोय असं सतत वाटत राहतं. स्वामींचं साधं नाम जरी जप केलं ना तरी ती पॉवर जाणवते. हा स्वामी अनुभव खरंच त्या व्यक्तीचा आहे ज्याचा स्वामींशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठलाच संबंध नव्हता. तुम्ही पण विचारात पडला ना, जर एखाद्या व्यक्तीचा महाराजांशी काही संबंध नाही, तो महाराजांचा भक्तसुद्धा नाही, मग कसं काय स्वामी त्याच्या पाठीशी उभे राहायला हवेत? पण असं म्हणतात ना की देव तू पाहिलास का? असं तुम्ही सुद्धा अनेक वेळी ऐकलं असेल किंवा अनेकांनी ते अनुभवलं सुद्धा असेल. तर हा अनुभव आहे
प्रवीण तरडे ह्यांचा. त्यांचा स्ट्रगल काळात असतानाच तर त्यांचा मुलात देव वगैरे गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता. संध्याकाळ पूजा असं सर्व चालायचं. 2 दिवसातून एकतरी उपवास असं काही त्यांची मानसिकता होती. मुरलीधर भौंडल म्हणून एक गृहस्थ होते, तर त्यांच्या कार्यक्रमांच्या मॅनेजमेंटची जबाबदारी प्रवीण तरडेंकडे होती. तेव्हा तर तिथेच त्यांचा एक कार्यकर्ता नितेश कोंढालकर म्हणून होता. तर ते म्हणाले, आमचे एक ओळखीचे एक गृहस्थ आहेत, त्यांना एक काहीतरी डॉक्युमेंटरी बनवायची आहे, तर तुम्ही एकदा जाऊन एकदा त्यांना भेटा. तर मग ते कैलास वाणी यांच्या ऑफिसमध्ये गेले. तर त्यांच्या पाठीमागे स्वामी समर्थांचा फोटो लावलेला होता. तर ते तिथे म्हणाले की मला समर्थांवर सिनेमा बनवायचा आहे. समर्थ तर माहीतच असतील तुम्हाला. तर इकडे प्रवीण तरडेंच्या डोक्यात समर्थ रामदास असं काही लोक डोक्यात येत होते, पण त्यांनी स्वामी समर्थांबद्दल काहीच कल्पना नव्हती. तरी त्यांनी त्यांच्या मागे असणाऱ्या स्वामींच्या फोटोकडे पाहून हात जोडले. तर त्यांना पण बरं वाटलं की एकदम देवभोळा माणूस आहे, स्वामींना मानणारा. ते म्हटले, यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवायची आहे. 5-1 लाखाचा बजेट आहे. त्यांच्यासोबत प्रणित कुलकर्णी म्हणून गीतकार होते. ते म्हणाले की फक्त 5 लाख रुपयाचं बजेट आहे फक्त. तर ठीक आहे, पण बघू आपण काय करू. ते म्हणाले की उद्याच आपल्याला नाशिकला जायचंय, तर तुम्ही ते स्टोरी तयार करून ठेवा. सकाळी परत कैलासवानीचा फोन आला, चला नाशिकला निघायचंय. आधी पिंपरी चिंचवडला जाऊन तिथून पुढे आमच्या एका मित्राला घेऊन नाशिकला जाऊ. ते झोपेतून सुद्धा उठले नव्हते. पटकन हातपाय धुवून ते तयार झाले. अंघोळ पण नव्हती केली, तर बाहेर आप्पा वाट पाहत होते. त्यांचा ताफा नाशिकसाठी निघाला. प्रवीण तरडेंना व्हॉमिटिंगचा त्रास होतो, तर त्यांना पहिल्यांदा फील झालं तसं ते झोपले. तर डायरेक्ट त्यांना नाशिकमध्येच जाग आली. तर ते गुरुमाऊलीच्या मठात होते. कैलासवानी म्हटले, केलाय ना विचार? ते प्रवीण तरडे म्हणाले, हो, स्टोरी एकदम रेडी आहे. तुम्ही व्हा पुढे. त्यांना वाटलं अर्धा तास रांगाबिंगामध्ये वेळ जाईल. प्रणितला म्हटलं, तोवर मी एखादी भन्नाट आयडिया काढतो. पाय धुवत होते तितक्यात एक माणूस आला. रांगा थांबवल्यात, तुम्हाला आत बोलवलंय, पटकन चला. त्यांना वाटलं तिथं पूजा अर्चा ह्यात माऊली थोडा तरी वेळ घेतील. तिथं जाऊन असं समोर बसले, तर एक जेमतेम 30 सेकंदात गुरुमाऊली तिथं आले आणि म्हणाले, करा सुरू. कैलासवानींनी त्यांच्याकडे पाहिलं, अण्णांनी त्यांच्याकडे पाहिलं. गुरुमाऊली म्हणाले, करा सुरू. त्यांनी म्हटलं, काय? तर ते म्हणाले, स्टोरी. आणि त्यांना खरंच कळत नव्हतं काय बोलावं. तर मग ते काय बोलणार, तर ते असंच बोलले, काय असतं की एक शास्त्रज्ञ असतो, त्यांना तुमचे स्वामी काही आवडत नसतात. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते बोलून गेले. तो असतो नास्तिक, त्याचा काही देवावर विश्वास नसतो. तर प्रणित कुलकर्णींनी त्यांच्याकडे पाहिलं, अरे आपले स्वामी समर्थ. मग ते म्हणाले, हा, तर आपले स्वामी काही आवडत नसतात. आणि खरं तर अविश्वसनीय असं सर्व घडलं. आणि जो सिनेमा आपण सर्वांनी पाहिला तो स्वामींनी त्यांच्या मुखातून वदवून घेतला. खरंच स्वामींचा महिमा अगाध आहे. अशक्यही शक्य करायचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. तर हा होता आपला स्वामी अनुभव. कथा मालिकांमधील स्वामींचा पहिला अनुभव. तर तुम्ही सुद्धा खूप थकला असाल आयुष्यातून, खूप प्रयत्न करून सुद्धा मानसिक समाधान तुम्हाला मिळत नसेल, तर नक्कीच स्वामी महाराजांच्या सेवेत रुजू व्हा आणि त्यांची ऊर्जा अनुभवा. श्री स्वामी समर्थ. अनुभव दुसरा. हा अनुभव आहे आदेश बांदेकर आणि सुचित्राताई बांदेकर. आदेश यांच्या आई स्वामी सेवा करायच्या. त्यांची खूप निष्ठा होती स्वामी महाराजांवर. फार वर्षापूर्वी आदेश खूप आजारी होते, तेव्हाचा हा प्रसंग स्वतःच सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलेला. दरम्यान 8 ते 10 दिवस आधी मोबाईलमध्ये स्वामी अनुभव लागले होते. तेव्हा सुचित्राताईंनी आदेशांना म्हटलं, लोक काहीही मोबाईलला दाखवतात ना प्रसिद्धीसाठी,
अगदी काही पण करतात. असं काही असतं का? स्वामी महाराज असतील हे ठीक आहे, पण असे काही चमत्कार घडत असतील? अजिबात विश्वास नाही. त्या देवांना मानत असायच्या, पण असं काही चमत्कार वगैरे वर त्यांचा काही विश्वास नव्हता. त्यावेळेस ते अनुभव पाहून अगदी खोटे आहेत असंच त्यांना वाटून गेलं. त्यावेळी आदेशसुद्धा हेच म्हणाला की असं काही नसतं. लोक केवळ प्रसिद्धीसाठी असं काही दाखवतात, असं त्यांच्यात बोलणं झालेलं. त्यांच्या घरी स्वामींचा खूप जुना फोटो होता, जो त्यांच्या सासूबाईंनी आणला होता. त्या नेहमी स्वामींची पूजा करायच्या. मात्र त्या गेल्यानंतर फक्त लावायचा म्हणून तो फोटो घरात होता. त्यांनी कधीच त्यांची पूजा केलेली नव्हती. आम्ही देवांना मानायचो, पण खूप विश्वास किंवा खूप चमत्कार होतात असल्या कुठल्याच गोष्टीवर त्यांचा विश्वास मात्र नव्हता. अगदी त्याच रात्री आदेशला एक स्वप्न पडलं होतं. त्यात स्वामी महाराज येऊन आदेशला विभूती लावत होते. त्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळालाच नाही आणि त्याने मला सुद्धा सांगितलं नाही. त्यावर पुढे 15 दिवस निघून गेले. त्या दिवशी गुरुवार होता. मला मीटिंग होती म्हणून मी सकाळीच घराबाहेर पडली होती. आदेश मात्र घरीच होता. त्याला उशिरा शूटसाठी जायचं होतं. आमची एक सवय होती, घरातून बाहेर पडताना कोणता तरी ज्यूस घेऊनच घरातून निघत असायचो. त्या दिवशी अगदी फोनवर बोलत असतानाच त्याने ज्यूस पिऊन टाकला. त्यानंतर त्याला कळलं की जो ज्यूस त्याने पिला तो खूप जास्त कडवट होता. अगदी 5 मिनिटांनंतर त्याला कसं तरी झालं. इतकं काही नसेल म्हणून तो आराम करत बसला. अगदी अर्ध्या तासात त्याला उलटीसारखं झालं. थोड्या वेळाने त्याला अजून त्रास व्हायला लागला. पूर्ण शरीर अगदी काळं-पिवळं पडलं. थोड्या वेळात त्याला डिसेंट्री सुरू झाली आणि आता काहीतरी भयानक घडलं हे त्याला कळून चुकले. मग त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना पण कॉल केला. त्या होत्या तशाच हॉस्पिटलला पोहोचल्या. अगदी घराजवळ 5 मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल होतं, पण त्या दिवशी हॉस्पिटलला पोहोचायला अर्धा तास लागला, कारण ट्रॅफिक भरपूर होतं. अगदी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्याला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येकजण शांत झाला. अगदी कुणालाच कळलं नाही काय झालं ते. डॉक्टरसुद्धा घाबरले. अगदी इमर्जन्सी ॲडमिट केलं. पुढे 48 तास खूप क्रिटिकल असतील असं डॉक्टर सांगत होते. पॉयझन हे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि काही वेळानंतर डॉक्टरांनी त्याची कंडिशन बघितली. अगदी 0 गॅरंटी दिली आणि आता पुढे काय हे काहीच कळायला मार्ग नव्हता. थोड्या वेळाने डॉक्टर पुन्हा म्हणाले, वाचतील असं वाटत नाही, प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा नकळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, स्वामी आहेत ना, ते करतील माझ्या आदेशला बरं. कधी स्वामींची पूजाही केली नव्हती, विश्वाससुद्धा फारसा नव्हता, पण नकळत शब्द निघाले, स्वामी नक्की बरं करतील. तेवढं तर करूच शकतात ते. हे कसं काय मी बोलून गेले आणि तिथून पुढे माझा स्वामींचा धावा सुरू झाला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे एकच वाक्य होतं आणि तिथून पुढे 48 तासानंतर आदेश शुद्धीवर आला. तिथून पुढे प्रसंग खूप भयंकर होते, पण स्वामींनी त्यांची लीला दाखवली होती. अगदी डॉक्टरसुद्धा म्हणे की देवानेच ह्यांना वाचवलं आहे आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला तो दिवससुद्धा गुरुवारचाच होता. जसं मी म्हणत होते अगदी तसंच घडायला लागलं आणि स्वामींची प्रचिती यायला लागली. ज्या दिवशी आदेशला डिस्चार्ज झाला त्या दिवशी आदेशला पुन्हा एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात महाराज पुन्हा एकदा त्याला विभूती लावत होते. तेव्हा मी स्वामींच्या सेवा करायला लागले होते आणि चक्क स्वामींच्या फोटोमधून विभूती बाहेर पडत होती. आदेशसोबत झालेलं सगळं ह्यातून स्वामींनी एक प्रकारे आशीर्वाद म्हणून आम्हाला या संकटातून बाहेर काढलं. श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या प्रवासात स्वामी महाराजांची साथ ही खूप मोलाची असते. जिथे सगळे माघार घेतात तेव्हा फक्त आपले महाराजच खंबीरपणे आपल्यासाठी उभे राहतात. महाराजांचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये मी 2 अनुभव सांगितलेले आहेत. अजून स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी
चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. साथ देणारा मीच आहे.